नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया कधी आहे, तारीख, वेळ, शुभ मुहूर्त आणि वेळ. चला तर मग अक्षय तृतीया 2025. काही दिवसापूर्वीच गुढीपाडव्याचा सण हा दिमाखात साजरा करण्यात आला. आता लवकरच अक्षय तृतीया येत आहे. या महिन्याच्या शेवटी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. तेव्हा यंदाच्या अक्षय तृतीयेच्या तारीख आणि मुहूर्ताची वेळ आपण जाणून घेऊयात. अक्षय तृतीयेला नक्की काय करावे आणि याचे महत्त्व काय हेही आज आपण जाणून घेणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण अक्षय तृतीया साजरी करणारच आहोत. गुढीपाडवा झाला की सगळ्यांना वेध लागलेले असतात ते म्हणजे अक्षय तृतीयेचे. यंदाची अक्षय तृतीया ही कधी साजरी केली जाणार आहे, सोबतच यंदाचा मुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 3.5 मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. यामुळे या दिवशी लोक नवीन गाडी, घर, सोने खरेदी करतात. अक्षय तृतीयेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. गुढीपाडव्याचा सण संपून आता म्हणता म्हणता अक्षय तृतीयाही जवळ आली आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5:29 सुरू होत आहे आणि हा मुहूर्त 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीचा विचार करता अक्षय तृतीयाचा सण बुधवारी 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या काळात पूजा मुहूर्त कसा असेल जाणून घेऊयात. अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त हा सकाळी 5:41 ते दुपारी 12:18 असा असेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळते असे मानले जाते. यासोबतच या तिथीला केलेले जप, तप, यज्ञ, पितृदान, दान, सत्कर्म इत्यादी शाश्वत फळ मिळते. म्हणजे त्याचे पुण्य कधीही कमी होत नाही. ही तारीख त्या व्यक्तीला शुभेच्छा आणि यश मिळवून देते. शुभ फळ मिळविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मीची पूजा करावी. यासोबत तुम्ही या दिवशी सोने, दागिने आणि नवीन वाहन इत्यादी खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही देणग्या इत्यादी देऊनही पुण्य मिळवू शकता, ज्याचे फायदे तुम्हाला आयुष्यभर मिळतात. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. हा दिवस शुभ कार्यासाठी, नवीन सुरुवात करण्यासाठी आणि सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी बहुतेक लोक नवीन गाडी, नवीन घर किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे यासारख्या गोष्टी करतात. हा काळ शुभ मानला जातो.